नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामध्ये 416 पदांसाठीची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. मित्रांनो, फक्त 10वी पासवर जी आहे ती भरती आहे आणि याच्याबाबतची संपूर्ण माहिती जी आहे आपण यात आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, ऑनलाईन फॉर्म भरताना ज्या काही चुका ज्या आहेत त्या सामान्यपणे विद्यार्थी मित्रांकडून होतात, तर त्या चुका होऊ नये यासाठी हा व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत पाहून घ्या आणि त्यानंतरच फॉर्म भरायला घ्या. ठीक आहे, कारण की मित्रांनो एक डिटेल तुमच्या नावाची डिटेल असेल किंवा छोट्या मोठ्या गोष्टी असतात, तर त्याच्यामध्ये चुका जर झाल्या तर तुम्हाला जे आहे ते परीक्षेला बसताना अडचणी येतात, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी अडचणी येतात. त्याच्यामुळे मित्रांनो फॉर्म जो आहे व्यवस्थित पाहायचा आहे की कशा पद्धतीने भरायचा आहे. ठीक आहे, तर चला आपण फॉर्म भरण्यासाठी पहा मित्रांनो, एक वेबसाईट दिलेली आहे tdcwatchman2026.cbtexam.in. ही वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तिथून जाऊन तुम्ही लिंकवर क्लिक करायचं आहे. तर इथे बघा टाइम टेबल दिलेलं आहे इम्पॉर्टंट डेट्समध्ये. तर अर्जाची ऑनलाईन अर्ज नोंदणीची सुरुवात कधीपासून होते, तर 27 एप्रिल 3 वाजल्यापासून. त्याच्यानंतर कधी संपणार आहे, 18 मे 18 मेला 3 वाजेपर्यंत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मित्रांनो अर्ज ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टार्टिंग अँड क्लोजर ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन डेट्स आपण पाहिल्या. सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा इथं वेलकम टू TDC 2026 असं दाखवत असेल, तर सगळ्यात अगोदर रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर रजिस्ट्रेशन बटनवर आपण क्लिक करतो. तर इथे बघा पहिलं नाव टाकायचं या नोंदणी फॉर्म मध्ये, कॅपिटल मध्ये तुम्ही टाकायचं आहे. मी एक फॉर्म तुम्हाला जे आहे ते सहज भरून दाखवतोय. त्याच्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे सिलेक्ट करायची याच्यामध्ये. आणि महत्वाची गोष्ट, जन्मतारीख ही 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्रातील जन्मतारखेसारखी असावी. तर तुमचं पासिंग सर्टिफिकेट जे असतं मित्रांनो, त्यावर पहा एक जन्मतारीख दिलेली आहे, तर तीच जन्मतारीख इथे तुम्हाला टाकायची आहे. ठीक आहे, एकदा पासिंग सर्टिफिकेट आपलं पाहून घ्यायचं. त्याच्यानंतर हे रजिस्ट्रेशनच्या वेळीच आहे, सुरुवातीलाच डेट ऑफ बर्थ टाकायचे. तर ही गोष्ट व्यवस्थित पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं इथं वय जे आहे ते कॅल्क्युलेट होऊन येऊन जाईल. ठीक आहे, त्यानंतर इथे ईमेल आयडी टाकायचा आहे. तुमचा मुख्य जो ईमेल आयडी असेल तोच टाकायचा आहे जो चालू आहे. त्यानंतर ईमेल आयडी जो आहे कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर काय करायचा आहे, कन्फर्म करायचा आहे. 2-2 वेळेस तुम्हाला गोष्टी ज्या आहेत इथे टाकायच्या आहे, जेणेकरून चुकणार नाही. त्यानंतर जनरेट OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. एक OTP जो आहे तुम्हाला ईमेलला पण येईल आणि मोबाईल नंबरवर पण येईल. तर आलेला OTP जो आहे तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर इथे हा जो कॅपचा कोड दिलेला आहे तो कॅपचा कोड टाकायचा आहे. डिटेल्स जे आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, इथे लॉग इन आयडी जो बनलाय तुमचा, तर लॉग इन आयडी काय असेल, तुमचा ईमेल आयडी, जो पण ईमेल आयडी तुम्ही यूज करणार, आणि पासवर्ड काय असणार, तुमची जन्मतारीख. जसं की जन्मतारीख, जन्माची तारीख, त्याच्यानंतर महिना आणि त्याच्यानंतर जन्म वर्ष, अशा प्रकारे. ठीक आहे, हे झालं. आता काय करायचं आहे, तुम्हाला इथे पासवर्ड बदलायचा असेल तर पासवर्ड देखील इथे बदलू शकतात. त्यानंतर सेट न्यू पासवर्ड यावर क्लिक करायचं आहे. पासवर्ड चेंज सक्सेसफुली. पासवर्ड मित्रांनो सोपाच ठेवायचा आहे, जेवढा तुम्ही सोपा ठेवू शकतात. आता आपलं झालेलं आहे रजिस्ट्रेशन. आता काय करायचं आहे, आपल्याला लॉग इन करायचं आहे. तर जो ईमेल आयडी आहे वापरलाय तुम्ही याच्यासाठी, तो ईमेल आयडी आपला झाला लॉग इन आयडी. आणि पासवर्ड जो आहे, पासवर्ड दिला होता परंतु पासवर्ड चेंज करण्यासाठी ऑप्शन आला होता, पासवर्ड आपण इथे चेंज केलाय. ठीक आहे, त्याच्यानंतर साइन इन ह्या बटनावर क्लिक करायचंय. तर बघा जसे साइन इन या बटनावर क्लिक केलंय तर आपण जे नाव, ज्या डिटेल्स भरल्या त्या डिटेल्स आलेले. त्याच्यानंतर इथे जे विचारलं जाईल ते इथे भरायचंय. वडिलांचं नाव टाकायचंय. त्याच्यानंतर इथे आईचं नाव टाकायचंय. त्यानंतर पहा मित्रांनो इथे जेंडर सिलेक्ट करायचंय. त्यानंतर इथे आधार नंबर जो काही असेल तुमचा टाकायचा आहे. मी एक आधार नंबर इथे टाकतोय. त्यानंतर आधार नंबर जो आहे तुम्हाला इथे कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर आधार कार्डवर जसं नाव असेल तसंच नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर जुळे भाऊ किंवा बहीण असेल, ट्विन सिस्टर किंवा ऑर ब्रदर, तर ते सिलेक्ट करायचं आहे. असेल तर येस करा, नसेल तर नो म्हणा. मॅरिटल स्टेटस, वैवाहिक स्थिती, मॅरिड असेल तर मॅरिड करा, अन्यथा अनमॅरिड इथे करू शकतात. त्याच्यानंतर नाव बदल झाला असेल तर इथे येस करायचंय. महिलांसाठी इथे ज्यांचं लग्न झालंय, विवाह झालाय, त्यांनी येस करायचंय. पुढे तुम्हाला जे मॅरेज सर्टिफिकेट, डॉक्युमेंट, गॅजेट तुम्ही बनवले असेल ते लागणार आहे. त्याच्यानंतर डोमेसाईल महाराष्ट्राचे आहेत का, तर इथे येस. आता मित्रांनो इथे जे आहे तुम्हाला इथे डोमेसाईल नंबर जो आहे तो लागणार आहे. तर डोमेसाईल नंबर इथे टाकायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. ती डेट डोमेसाईल आहे आणि ती नंबर जो आहे डॉक्युमेंट
इथे अल्टरनेट मोबाईल विचारलाय, परंतु तुमच्याकडे नसेल तर काही आवश्यकता नाही देण्याची, पण दिला तर चांगलंच आहे. इथे त्याचा पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर जो काही पत्ता असेल तुमचा तो इथे टाकायचा आहे. पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर दोन्ही पत्ते जर तुम्ही सेम असतील पत्ते व्यवस्थित टाकायचे. आधार कार्ड इथे तशा पद्धतीने टाकलंय. ठीक आहे. इथे जे आहे ते क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता विचारली जात आहे. तर 10वीचं जे आहे 10वी पासवर ही परीक्षा होणार आहे. पुढचं जे आहे ते टाकलं तर चांगलीच गोष्ट आहे. तर 10वीची पासआउट कधी झाली तर त्याच्यानंतर बोर्ड निवडायचं आहे. आता बघा बोर्ड इथे वेगवेगळे आहे. पहिलं तर आपलं महाराष्ट्राचं बोर्ड, मोस्ट ऑफ लोकांचं महाराष्ट्राचं बोर्डच आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन. ठीक आहे. कुणाचं CBSE, ICSE किंवा NIOS जे ओपन स्कूलिंग आहे नॅशनल लेवलचं, आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन म्हणजे YCMची जी ओपन युनिव्हर्सिटी आहे ती जे असेल ते इथून सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे मार्क्सचा प्रकार कसा आहे, CBSE किंवा अदर जे बोर्ड आहे तर त्यांच्या CGPA आणि पर्सेंटेज पण आहे. तर महाराष्ट्र बोर्डवरचं पर्सेंटेज आहे, तरी ते पर्सेंटेजमध्ये जेवढे मार्क्स मिळाले ते मार्क्स टाकायचे आणि किती पैकी मार्क्स होते ते इथे टाकायचे. असे टाकल्यानंतर तुमचे पर्सेंटेज जे आहे ते ऑटोमॅटिकली इथे निघून येतील. इथे मॅक्सिमम मार्क्स टाकायचे आहेत आणि इथे मिळालेले गुण टाकायचे आहेत, तरी ते पर्सेंटेज जे आहे ते निघून येतील. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो 12वी तुमची झाली असेल, ग्रॅज्युएशन झालं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन देखील झालं असेल, तरी सगळ्या डिटेल्स जे आहेत इथे ऍड करायचे. कारण की जेव्हा सिलेक्शन होतं आणि कॅन्डिडेटच्या डिटेल्स जेव्हा म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस किंवा मार्क्स पण मॅच झाले तर एका लेवलला आल्यानंतर इथे प्राधान्य जे आहेत हायर क्वालिफिकेशन ज्यांचं असतं त्यांना दिलं जातं. तर मित्रांनो तुमचं पुढचं देखील शिक्षण झालेलं असेल, 12th ग्रॅज्युएशन PG वगैरे, तर ते इथे टाकायचं आहे. ठीक आहे. नाही टाकलं कुणाची फक्त 10वी झाली तरी हरकत नाही, इथे 7 नेक्स्टवर क्लिक करायचं आणि पुढे जायचं आहे. तर पहा मित्रांनो इथे आयडेंटिटी अँड सोशल डिटेल्स म्हणजे आपली ओळख के बाबतीत विचारले जात आहे. तर विचारताय की मायनॉरिटी अल्पसंख्याकमध्ये आहात का, तर इथे काय म्हणायचंय, नाही, जे असेल त्यांनी इथे यस करायचंय. त्याच्यानंतर धर्म विचारता येते की धर्म कुठला आहे, तर हिंदू, मुस्लिम, सिख जो पण असेल तुमचा सिलेक्ट इथे करायचं आहे. त्यानंतर कॅटेगरी, कुठल्या कॅटेगरीमधून तुम्ही फॉर्म भरतात तर ती कॅटेगरी जी आहे तिथून सिलेक्ट करायची आहे. बघा वेगवेगळ्या कॅटेगरीज इथे दिलेल्या आहे, ज्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर पोस्ट तर एकच आहे, वॉचमॅन या पोस्टसाठी अप्लाय करतायत. त्याच्यानंतर कुठल्या कॅटेगरीतून आपला अर्ज करतो आहोत ते इथे सिलेक्ट करायचं आहे. वरती तुम्ही जी कॅटेगरी निवडली तीच कॅटेगरी तुम्हाला इथे सिलेक्ट करायला येणार आहे, त्याच्यामुळे वरती जे आहे ते निवडायचं आहे. त्याच्यानंतर कोणत्या प्रकल्प कार्यालयामध्ये, जे 29 प्रकल्प कार्यालय आहे ते इथे दाखवलेलं आहे आणि जिथे जिथे जागा आहे ते इथे दाखवलंय, तर तिथे तुम्हाला अप्लाय करता येईल. तर ते निवडायचं आहे प्रकल्प कार्यालयाचं नाव. त्यानंतर दिव्यांग असेल तर इथे यस करायचं, अन्यथा नाही म्हणायचंय, नो म्हणायचंय. अनाथ आरक्षणाचा लाभ असेल तर यस म्हणायचंय. प्रकल्पग्रस्त असेल तर इथे दिलेलं आहे भूकंपग्रस्तासाठी यस करायचंय, अन्यथा नाही म्हणायचंय. माजी सैनिक असेल तर यस करा. त्यानंतर खेळाडू आरक्षण, आणखी कर्नाटक, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर जे आहे त्यांच्यासाठी देखील इथं आहे, तर असेल कोणी तर यस म्हणू शकतात. अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे अॅन्युअल फॅमिली इन्कम विचारलेलं आहे आणि मित्रांनो हे जे कंपल्सरी असं विचारलेलं आहे. ठीक आहे. तर इकॉनॉमिक डिटेल्स जे आहेत त्याच्यामध्ये हे विचारलंय, तर तुमचं जे इन्कम सर्टिफिकेट असेल ते पाहून तुम्ही इथे टाकायचं आहे. आता इथे पहा मित्रांनो, मी दुसरी कॅटेगरी ओपन कॅटेगरी सिलेक्ट केली होती म्हणून मला इथे बाकी अन्य काही विचारलं नाही, परंतु इथे कॅटेगरी ज्यांना आरक्षण आहे, आरक्षित कॅटेगरी तू जर सिलेक्ट केली मागासवर्गीयमध्ये, तर इथे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, जात प्रमाणपत्र जे आहे त्याचा क्रमांक विचारला जाणार आहे. त्याच्यानंतर त्याची डेट, त्याच्यानंतर कोणत्या ऑफिसमधून इश्यू केलंय ते, त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर हे देखील इथे विचारलं जाणार आहे. आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे किंवा नाही हे देखील इथे विचारलं जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑप्शन येतील कोणत्या कॅटेगरीमधून अप्लाय करतात तिथे आणि इथे कुठल्या कार्यालयामध्ये अप्लाय करतात ते येईल. ठीक आहे. अशा पद्धतीने मित्रांनो इथे कॅटेगरीनुसार तुम्ही अप्लाय करू शकतात. मी इथे पुन्हा जे आहे ते ओपन जे आहे ते गोष्टी इथे तुम्हाला दाखवल्यात. त्यानंतर इथे इन्कम सर्टिफिकेट असेल तर येस करा, नसेल तर नाही म्हणू शकतात. आता महत्वाचं मित्रांनो, एक्झाम सिटी रेफरन्स, परीक्षा केंद्र तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये पाहिजे ते इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुमच्या जवळचा जिल्हा जाण्या येण्यासाठी सोपं असं सिलेक्ट करा. असं काही कंपल्सरी नाहीये की तुम्ही परीक्षा ज्या कार्यालयामध्ये देताय, ज्या जिल्ह्यामध्ये देताय,
म्हणजे जिथल्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलाय तिथंच परीक्षा द्यायला पाहिजे असं काही कंपल्सरी नाहीये. तुम्ही एक्झाम सिटी रेफरन्स हे आपल्या जवळच्या जिल्ह्यामध्ये देऊ शकतात, जवळच्या ठिकाणी देऊ शकतात. जरी तुम्ही फॉर्म, आता मी एक्झाम सिटी इथे प्राधान्य नाशिक टाकलंय, परंतु तुम्ही फॉर्म जरी अहिल्यानगर किंवा छत्रपती संभाजीनगर अशा ठिकाणी दुसरीकडे टाकला तरी हरकत नाही. ठीक आहे, हे फक्त परीक्षेसाठी आहे. आणि ते जे आहे ते आपल्याला नोकरीचं ठिकाण म्हणजे कुठे नोकरी करायची आपल्या जागेनुसार. ठीक आहे, असे 5 तुम्हाला टाकायचे आहे आणि सगळे जे आहे ते कंपल्सरी दिलेले आहे. 5च्या 5 तुम्हाला इथे रेफरन्स जे आहेत प्राधान्य टाकायचे आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा इथे मी डिक्लेरेशनवर क्लिक केलं. त्यानंतर एक राहिलंय का या पेजवरचं क्लिक करायचं. नेक्स्ट केल्यानंतर इथे फोटो अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर सहीच्या बाबतीत आपण बोललो मागच्या व्हिडिओमध्ये, तशी सही टाकायची. डाव्या हातच्या अंगठ्याचा जो आहे तो ठसा अपलोड करायचा आहे. आणि डिक्लेरेशन इंग्लिशमध्ये लिहू शकता किंवा इथं मराठीमध्ये देखील दिलेलं आहे. असं एका पेपरवर लिहायचं, फोटो काढायचा, स्कॅन करायचं, अपलोड करायचं. नंतर इथे जे आहे सेव्ह नेक्स्ट वर क्लिक करायचं. तर पहा मित्रांनो, पुढे आपण सेव्ह नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने फॉर्म जो आहे तुमच्या समोर ओपन होईल. आता ही लास्ट स्टेप आहे. तरी ते जे आहेत हळूहळू डिटेल्स जे आहेत ते चेक करून घ्यायचे आहे. तुमचं नाव, त्याच्यानंतर प्रवर्ग, कोणत्या प्रवर्गामध्ये अप्लाय करत आहोत, कॅटेगरी, सगळं काही, आणि कोणता लाभ घ्यायचा आहे, कुठला लाभ नाही घ्यायचा आहे, सगळं जे आहे ते व्यवस्थित जे आहे तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, जन्मतारीख मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं अत्यंत महत्त्वाची, आधार नंबर, आधारवरचं नाव आणि नंतर एक्झाम सेंटर वगैरे. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो आता लास्ट स्टेप काय राहिली, प्रोसीड टू पेमेंट. हे चेक केलं डिटेल्स आणि तुम्हाला वाटलं की कुठल्या गोष्टीमध्ये जे आहे ते चेंज करायचं, तर इथे मॉडिफाय या बटनावर तुम्ही क्लिक करू शकतात. आणि पेमेंट करायचं असेल, सर्व काही ओके असेल, तर इथूनच तुम्ही जे आहे ते पेमेंट लवकरात लवकर करून टाकायचं. आणि पेमेंटमध्ये सध्या तुम्ही 1-2 दिवसांनी करणार असाल तर इथे गो टू डॅशबोर्ड यावर क्लिक करून तुम्ही तिथे जाऊ शकतात. ठीक आहे, तर इथे प्रोसीड टू पेमेंट या बटनावर क्लिक केलं तर पहा ओपन कॅटेगरीसाठी इथे 1000 रुपये फी आहे, अन्य कॅटेगरीसाठी 900 रुपये फी आहे. तर इथे पे ऑनलाईन या बटनावर क्लिक करून तुम्ही पेमेंट जे आहे ते करू शकतात. आणि मित्रांनो, नंतर पेमेंट तुम्ही करणार असाल तर इथे तुम्ही डॅशबोर्ड या बटनावर डॅशबोर्डवर देखील जाऊ शकतात आणि पुन्हा लॉग इन करून जेवढा फॉर्म तुमचा भरलेला आहे तर तेवढा फॉर्म जो आहे तुमचा सेव्ह राहील. तुम्ही पेमेंट जे आहे ते नंतर कधीही करू शकतात. ठीक आहे, तर पाहिजे लॉग इन बटन जेणेकरून तुम्हाला लॉग इन असेल तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, फोनवर देखील तुम्ही हे करू शकतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो याच्यासाठी जो आता फॉर्म भरायचा आहे आणि संपूर्ण माहितीचा व्हिडिओ जो आहे मित्रांनो जाहिरातीचा या भरतीबाबतचा आपण टाकलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, त्याच्यामध्ये डिटेल्स सर्व काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर त्यामध्ये वॅकन्सीज, तसेच पात्रता जी आवश्यकता आहे, शारीरिक पात्रता वगैरे लागते का, सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्यामध्ये कव्हर केलेल्या आहे. तर मित्रांनो तो व्हिडिओ जो आहे तुम्ही नक्की पहा. आणि मित्रांनो या व्हिडिओच्या संदर्भात, फॉर्म भरण्याच्या संदर्भात, ऑनलाईन अप्लाय करण्याच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे तिथून आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर मित्रांनो या परीक्षेसाठी तुम्हाला जे आहे ते परीक्षेच्या तयारीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चांगल्या प्रकारे तयारी करा, फॉर्म व्यवस्थित भरा. आणि मित्रांनो काही मदत आवश्यक असल्यास, काही मदत तुम्हाला पाहिजे असल्यास मित्रांनो खाली कमेंटमध्ये विचारा, किंवा आपले अदर चॅनल्स देखील आहे, अदर देखील माध्यम आहे. तर चला मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच मित्रांनो टेलिग्राम चॅनल आहे आपला, टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या. तिथे PDF वगैरे तुम्हाला शेअर केले जातात. तसेच मित्रांनो लाईव्ह लेक्चरच्या लिंक्स वगैरे पण तुम्हाला तिथे मिळून जातात. चला धन्यवाद, थांबूयात, भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये.